राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मंगळवारी म्हणजे काल रात्रीच भेट घेतली आहे। पण या भेटीमुळे मनसे आणि शिवसेना या दोन पक्षाच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या। पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असा दावा दोनही बाजूंकडून केला जातोय। या भेटीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा टोले लगावलेत। राज ठाकरे एकनाथ शिंदे डिनर डिप्लोमसी। एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली, पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही। शिवसेना मनसेत युतीची नांदी। राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। सदिच्छा भेट असल्याचा दावा। त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। ठाकरेंच्या पक्षाचा जोरदार निशाणा। झाल्यावरती आपण बोलू। देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर। राज्याच्या राजकारणात मंगळवारी रात्री मोठी घडामोड घडली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्नेहभोजनासाठी पोहोचले। दादर माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या पराभवानंतर पहिल्यांदाच शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले। या स्नेहभोजनानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराच्या आड चर्चाही झाली। आगामी काळात मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक पालिकांच्या निवडणुका होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं। एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली, पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही। गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही। ही वस्तुस्थिती आहे। ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही, पण तुम्ही विश्वास ठेवा। आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत। मनात एक पोटात एक ओठात एक वाले आम्ही लोक नाहीये। जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे। आनंद नक्कीच होईल ना। आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। पण हे नाही पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत ते भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात, आमच्याकडनं शिंदे साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील। गेल्या काही दिवसांपासून मनसेनं मराठीचा मुद्दा जोरकसपणे हाती घेतलाय। मनसेनं पक्षाच्या स्थापनेपासूनच परप्रांतीयांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोबतच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेणं भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं। तर दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात असलेल्या इच्छुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपात भाजप आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच होऊ शकते। याच पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी राज ठाकरेंची भेट ही शिंदेंची खेळीही असू शकते अशी चर्चा होतीये। युती झाल्यास मनसेच्या एकगठ्ठा मतांचा फायदा शिवसेनेला पालिका निवडणुकीत मिळू शकतो। पण सध्या तरी या दोनही पक्षांच्या नेत्यांनी आपले पत्ते काही उघड केलेले नाहीयेत आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात। त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाहीये, पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांग। त्याने अशा प्रकारे भेटणं या आमच्यासारख्या महायुतीच्या घटकांना निश्चितच आनंद वाटेल, वाईट वाटायचं काय कारण नाही। परंतु राज ठाकरे साहेबांची भेट म्हणजे लगेच त्याच्यामध्ये काही राजकीय गणितं होत आहेत का, महायुती होते काय, असं काही लगेच आडाखे बांधणं त्या ठिकाणी योग्य असं मला वाटत नाही। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या ऑफरवरनं जोरदार चर्चा रंगली। देवेंद्र फडणवीस, तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे। याच्याकडे नीट बघा। चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील। प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा। मनसे आणि शिवसेनेच्या या संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी
त्यांच्या खास शैलीत टीकेचे बाणही सोडले. आमरसपुरी खायला गेले होते. कॅफे आहे ना तू, काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल मी खोटं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे जनता ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे. पण शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती. झाल्यावर ते आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट सदिच्छा भेट असल्याचा दावा दोनही बाजूंकडनं होतोय. मात्र सत्तेच्या सारीपाटावर पडद्यामागे बरंच काही घडल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र येतात की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनाच्या वेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं भाष्य केलंय. त्यांच्या वक्तव्यातनं त्यांनी आपण सुद्धा मुख्यमंत्री होतो याची आठवण तर करून दिलीच, शिवाय आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही आमच्या सारखंही आलबेल आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. महायुतीत एक पायलट, 2 को पायलट. आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत. महायुतीच्या विमानाचं टेक ऑफ. पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विकासाचं विमान मात्र तेच आहे. अमरावती विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील सरकारची आठवण करून देताना महायुतीच्या विमानाचे पायलट देवेंद्र फडणवीसच आहेत असं सांगितलं. महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो. देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते. आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत. खरं तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यानंतर सत्तेच्या खुर्चीवरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुर्चीवरूनच शिंदेंची फिरकीही घेतली होती, पण शिंदे काही मागे हटायला तयार नाही. काही जात नाही ते. पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाचं विकासाचं विमान मात्र तेच आहे. त्याच गतीने आम्ही पुढे जातोय. इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये पाहतोय. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं महायुतीच्या सरकारचा खुंटा बळकट आहे. पण तरीही या सरकारमध्ये सातत्यानं नाराजी नाट्याची चर्चा रंगतेच रंगते. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढाही अजून कायम आहे. सरकार स्थापनेवेळी वजनदार खात्यांवरून नाराजीची चर्चा रंगली होती. अजित पवार शिंदेंमध्ये छुपी स्पर्धा असल्याचं बोललं जातं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार थेट भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली होती. इकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरूनही तिढा कायम आहे. काही दिवसांपूर्वी एसटी कामगारांच्या पगारावरून सरनाईक आणि दादांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावरच आली, तर अजितदादांच्या अर्थ खात्यात आर्थिक सल्लागाराच्या नियुक्तीची राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या त्या वक्तव्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. एकीकडे शिंदेंनी फडणवीसांना पायलटची उपमा दिली, तर दुसरीकडे फडणवीसांनी आपल्या भाषणातून जोरदार बूस्टर दिला. केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है. 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं. महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं.
महायुतीच्या सरकारला सत्तेत येऊन 4 महिने उलटले, पण या काळात महायुतीतील प्रमुख पक्षात या न त्या कारणावरून धुसफूस सुरूच आहे. त्यावर या प्रमुख नेत्यांनी एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि नाशिकच्या निर्धार मेळाव्यात समारोपाचं भाषण केलं ते उद्धव ठाकरेंनी आणि या भाषणादरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवस्मारकाबद्दल बोलताना राज्यपाल भवनाच्या जागेवरती स्मारक उभारावं या मागणीसह शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करण्याचं आवाहन त्यांनी केंद्र सरकारकडे केलंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचं समर्थन करत एका दलित व्यक्तीला सरसंघचालक करणार का असा सवालही उद्धव ठाकरेंनी RSSला विचारला. पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसनी मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा, काँग्रेस आणि तुम्ही बघा. पण मला 1-2 गोष्टी आवडल्या. त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ, ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. आहे ना, लावा ना, शर्यत लावा. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं. पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शहा त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत. शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय. मग थांबले. पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.